मनोज दादा परत परत फिरून 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 गाव फिरून परत त्या गाव जेवणाला तुम्ही आलात। तीनच नाव, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि पुन्हा पुन्हा तेच। मला वाटतं की आपल्याला सातत्याने माहिती आहे, जी गोष्ट आपण कबूल देखील केली की या आरक्षणाच्या विषयामध्ये आरक्षणाचा घोळ कोणी लावला, बट्ट्याबोळ कोणी केला, विल्हेवाट कोणी लावली, ते एकमेव नाव होतं शरद पवार। आपण स्वतः पवारांना विचारलं होतं की पवार साहेब तुम्ही तुमची भूमिका सांगा, पण पवार साहेबांनी भूमिका सांगितली नाही। तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं होतं की उद्धव ठाकरे तुम्ही तुमची भूमिका सांगा, त्यांनी त्यांची भूमिका सांगितली नाही। परंतु तुमच्यामध्ये हिम्मत नाही की त्या पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना विचारावं। राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे का वाईट आहे का चांगली आहे यावर मला बोलायचं नाही। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची हिम्मत दाखवली। परंतु ज्या उद्धव ठाकरेंनी बिळात जाऊन बसले, शरद पवारांनी षडयंत्र केलं, ज्यांनी मराठाचं आरक्षण घालवलं, मराठाचं आरक्षण घालवण्यामागे ज्यांचा योगदान होता, त्या काँग्रेसला, त्या शरद पवारांना, त्या उद्धव ठाकरेंना नाव घेण्याची तुमची हिम्मत नाही आहे। आम्हाला आता संशय वाटायला लागलाय दादा, कुठेतरी तुमची त्याची काहीतरी अंडरस्टँडिंग आहे का? मला वाटतं की या संघर्षामध्ये जनता तुमच्या मागे, आणि जनता तुमच्याकडे आशेने पाहते, तुमच्या नेतृत्वाकडे पाहते। तुम्ही निवडणूक तर लढणारच आहात, 288 जागा लढा, 288 जागी उमेदवार उभे करा, पण त्याच्या आधी तुमच्या आणि शरद पवारांचं साठलोटं नाही आहे, तुमचं आणि उद्धवचं आणि महाविकास आघाडीचं साठलोटं नाही आहे। ही भूमिका जरा तुम्ही स्पष्ट करावी दादा, ही एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती। बांगलादेशाच्या झालेल्या परिस्थितीवरती आज टोमणे बहादर उद्धव ठाकरेंनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न केला। पापा वॉर रुकवा दो। अरे तू स्वतः गल्लीतलं भांडण नाही मिटवू शकत, तू मोदीजींबद्दल बोलणार, मोदीजींवर टीका करणार। तुम्हाला असं वाटतं की दिल्लीला जाऊन टीका केल्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय नेते व्हाल। हिंदुत्वाबद्दल आणि हिंदूंबद्दल आणि या देशवासियांबद्दल प्रेम, आदर, संरक्षण हे मागच्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी किती लोकांसाठी केलंय याचा जरा जर इतिहास उघडून पाहिला, किंवा तुझ्याकडे तत्वज्ञानी असलेल्या संजय राऊताला जर तू विचारलंस तर तुम्हाला त्याची सत्य परिस्थिती माहीत पडेल। उद्धव ठाकरे, तुम्ही किंवा तुमच्या पिल्लावाळांनी आणि काँग्रेसनी या देशाच्या बाहेर राहणाऱ्या हिंदूंची चिंता करण्याची गरज नाही आहे। पण ते रशियातलं युद्ध असेल, युक्रेनचं युद्ध असेल, स्पेनमधली घटना असेल, इस्रायलमधली घटना असेल, किंवा देशातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यातली घटना असेल, आपल्या मुलांना, आपल्या देशवासियांना परत आणण्याचं काम कैलासवासी सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हापासून आतापर्यंत ह्या मोदीजींच्या आशीर्वादाने, ह्याच्या आधी अटलजींच्या आशीर्वादाने झाले आहेत। त्यामुळे तू जे हिंदुत्व सोडलंयस त्यांनी हिंदूंचा पुळका घेऊ नये, हे माझं स्पष्टपणे तुम्हाला ताकीद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।